दिवसा दिरासोबत रात्री नवऱ्यासोबत दोघेही काढत होते घाम, एकत्रच शारीरिक संबंध. कोवळ्या वयात प्रेमाचे अंकुर फुलणे नैसर्गिक आणि स्वाभाविक असते. त्यामध्ये गैर असे काही नाही. परंतु जशी समज येते तसा जनव्यवहार समजू लागतो, तेव्हा भावना बदलू लागतात. पालकांच्या मतानुसार विवाह होतात आणि संसाराची सुरुवात होते. तेव्हा कोवळ्या वयातील प्रेमाचा आपोआपच विसर पडलेला असतो. पण काही लोक मात्र हे मान्य करण्यास तयार नसतात. तू माझी आहेस, माझ्याशी संबंध ठेवच असे म्हणू लागतात. त्यातून वाद निर्माण होतो. तिच्या आयुष्याची राख रांगोळी करायला तो तयार झालेला असतो. ती हतबल होते. पुढे जे घडते ते निश्चितच वाईट असते. धुळे जिल्ह्यात एका तरुणीचा विवाह प्रियकराच्या मावस भावाबरोबरच झाला. ती लहान वयातील प्रेम विसरून संसाराला लागली. पण तिचा प्रियकर काय तिला सोडत नव्हता. तो तिला ब्लॅकमेल करू लागला. याची कुणकुण तिच्या पतीच्या कानावर गेले. लग्नाआधी झाले ते झाले, पण आता तो आपल्या पत्नीला त्रास देतो हे समजल्यावर चिडलेल्या तिच्या पतीने त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून खून केला. तो मरून गेला. पण या खून प्रकरणामध्ये त्याची प्रेमिका, तिचा पती आणि अल्पवयीन मुलगा तिघांच्या आयुष्यालाही कलंक लागला. या दुर्दैवी घटनेचा पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे तालुक्यातील दिवाणमळा परिसरात राहणारा रवी मालचे आणि बापू मालचे हे एकमेकांचे मावस भाऊ. यातील बापू मालचे याचा विवाह राधाशी ठरलेला होता. येथेच एका दुर्दैवी घटनेचे बीज पेरले गेले. कारण बापूची बायको राधा हिचे लग्न अगोदर रवी मालचे याच्याबरोबर प्रेम संबंध होते. पण रवी याला डावलून तिचा विवाह बापूसोबत बळजबरीने लावून देण्यामध्ये आलेला होता. पण लग्न झाल्यानंतर समजूतदार राधाने रवीला विसरायचे ठरवले. आता बापू याच्याबरोबर निष्ठेने संसार करायचा असा त्याने विचार केला होता. पण रवी मात्र आपले प्रेम संबंध विसरायला तयार नव्हता. तो तिच्याशी संपर्क ठेवायचा प्रयत्न करू लागला. तेव्हा राधाने आपले प्रेम विसरून जा असे सांगितले. पण तो ऐकायला तयार नव्हता. कधी प्रेमाने समजावून तर कधी रागावून ती रवीला आपल्यापासून दूर राहण्यास सांगू लागली. पण रवीला तिच्यापासून दूर राहायचे नव्हते. तो तिला आपल्याशी पूर्वीप्रमाणेच संबंध ठेव असे म्हणू लागला. राधाने या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला. तिला हे मान्य नव्हते. ते पाहून रवीला राग आला. त्याने आता तिला पूर्वी काढलेल्या फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र राधाची मनस्थिती बिकट झाली. आपली बदनामी होऊ नये म्हणून तिने रवी याच्याशी गुपचूप संबंध ठेवणे सुरू केले. नवऱ्याच्या नकळत ती त्याला भेटू लागली. खरे तर तिला हे मान्य नव्हते. ती आपल्या संसारामध्ये रुळू लागलेली होते. तिला बापूपासून एक मुलगाही झाला असल्यामुळे तिला आपला संसार प्रिय होता. पण रवी तिला दाखवत असलेल्या बदनामीच्या भीतीमुळे तिची स्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालेली होती. इकडे बापूला आपल्या बायकोचे लग्न अगोदर आपला मावस भाऊ रवी याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. आता आपल्याला एक मुलगा आहे, त्यामुळे आपली बायको रवीचा नाद सोडून देईल अशी बापूची अपेक्षा होते. पण रवी मात्र राधाला विसरायला तयार नाही. हे लक्षात आल्यावर बापूला रवीचा राग येऊ लागला. राधाचे आणि आपले प्रेमसंबंध असून तिचा विवाह आपला मावस भाऊ बापू मालचे याच्याशी झाल्याने रवीची मनस्थिती बिघडली होती. तो राधाचा विरह सहन करू शकत नव्हता. यातूनच तो दारूच्या आहारी जाऊ लागला. दिनांक 18 मार्च 2026 रोजी दिवाणमाळा गावातील फार्मसी कॉलेज आणि औद्योगिक वसाहतीजवळील सायंकाळी 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान बापूच्या नजरेला रवी पडला. तेव्हा रवी दारू पिऊन बेधुंद झालेला होता. त्याला पाहताच बापूचा राग उफाळून आला. आपल्या बायकोशी अजूनही संबंध ठेवणाऱ्या रवीचा काटा काढण्याची हीच संधी आहे असा विचार बापूच्या मनामध्ये आला आणि त्याने रवीला यमसदनी पाठवण्याचा निर्णय घेतला. दारूच्या नशेत असल्याने रवीला धड चालताही येत नव्हते. त्याची अवस्था पाहून त्याची टांग अडवत त्याला जमिनीवर पाडले. रवी जमिनीवर पडताच बापूने जवळच पडलेला भला मोठा दगड उचलला आणि रवीच्या मस्तकात घातला. रवीच्या डोक्याला भली मोठी जखम होऊन त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. अति रक्तस्राव होऊन तडपडणारा रवी शांत झाला. रवी मेल्याची खात्री होताच बापूने आपली बायको राधा आणि अल्पवयीन मुलगा
याला मोबाईलवरून कॉल करून घटनास्थळी बोलावून घेतले. बापूचा फोन येताच त्याची बायको राधा आणि मुलगा सायकलने घटनास्थळी दाखल झाले. रवीचा मृतदेह पाहताच ते दोघेही घाबरून गेले, पण समयसूचकता ठेवत त्यांनी बापूला धीर दिला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बापूने आपली बायको राधा आणि मुलाची मदत घेऊन रवीचा मृतदेह आपल्या सायकलवर लोंबकळत ठेवलेला होता आणि त्या परिसरातील भरपूर पाणी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिला. दिनांक 18 मार्च 2026 रोजी विहिरीत टाकलेला मृतदेह गेले 9 दिवस पाण्यामध्ये असल्याने तो फुगला. शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी साधारणपणे 6:30 ते 7 वाजण्याच्या दरम्यान मोहाडी पोलीस स्टेशनच्या प्रभारी पोलीस निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील या सहकाऱ्यांशी चर्चा करत असतानाच फोनची रिंग वाजली. ठाणे अंमलदारांनी फोन उचलला. पलीकडील व्यक्ती त्यांना सांगू लागली, साहेब, मी दिवाणमाळा परिसरातील फार्मसी महाविद्यालय शेजारील शेतातून बोलत आहे. या परिसरातील विहिरीमध्ये एक मृतदेह तरंगताना दिसत आहे. एवढेच बोलून त्या व्यक्तीने फोन कट केला. मिळालेली माहिती वरिष्ठांना सांगण्यात आली. घटनेची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. विहिरीभोवती जमलेली गर्दी पांगवत पोलिसांनी तरंगत असलेल्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले. साधारण 35 ते 40 वयोगटातील एका पुरुषाचा तो मृतदेह होता. स्थानिक लोकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. मृतदेहाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. विहिरीमध्ये उडी मारताना डोक्याला जखम झाली की कुणीतरी डोक्यावर प्रहार केला, हे प्रश्न पोलिसांच्या मनामध्ये उमटले. ती उत्तरे मिळवण्यासाठी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला. मृतदेह बाहेर काढताना मृतदेहातून भयंकर दुर्गंधी येत होते. त्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मळमळू लागले होते. जमलेल्या नागरिकांनाही उलट्या झाल्या. एकूणच हा मृतदेह 7-8 दिवस पाण्यामध्ये असावा असा संशय पोलिसांना आला. पोलिसांच्या मनामध्ये खून की आत्महत्या याचे द्वंद्व सुरू असतानाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यामध्ये या इसमाच्या डोक्यावर जबरदस्त प्रहार केल्याने गंभीर जखम होऊन त्यातून अमर्याद रक्त वाहून गेल्याने तो इसम मृत पावला असा रिपोर्ट स्पष्टपणे दिलेला होता. या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांना दिली. मृतदेह अनोळखी असल्याने प्रथम मृतकाची ओळख पटवण्यासाठी आणि नंतर मारेकऱ्याचा शोध घ्या अशा सूचना मिळाल्याने मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीकडून खून असा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील, नितीन करंटे, संदीप पाटील, दरबारसिंग गिरासे, सचिन गिरासे, मयूर थोरात, भूषण देवकाते यांनी तपासाला सुरुवात केली. सर्वप्रथम मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले. मृतकाच्या छातीवर रवी आणि हातावर राधा असे गोंदल्याचे पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेले होते. त्याचा आधार घेत दिवाणमाळा गाव आणि परिसरामध्ये युद्ध पातळीवर ओळख पटवण्याचे काम सुरू झाले. दिवाणमाळा गावातील रवी मालचे हे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार रवी मालचेच्या नातेवाईकांचे, शेजाऱ्यांचे, त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांचे प्राथमिक जबाब शोध पथकाने नोंदवले. त्याची पडताळणी करत असताना गावातीलच बापू निंबा मालचे याच्या बायकोचे म्हणजेच राधा बापू मालचे ह्याचे नाव पुढे आले. रवी मालचे आणि राधा मालचे यांचे प्रेमसंबंध असल्याचे माहिती शोध पथकाला प्राप्त झाली. शोध पथकाने बापू निंबा मालचे, त्याची बायको राधा बापू मालचे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने आपण त्या गावचे नाहीच असा पवित्रा घेतला, पण पोलिसांच्या प्रश्नांपुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली. कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नसताना वरिष्ठांच्या सुयोग मार्गदर्शनामुळे हा जटिल गुन्हा केवळ 24 तासाच्या आत उघडकीस आणला. मोहाडी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील व पोलीस कर्मचारी संदीप कदम, भगवान ढाकणे, रमेश शिंदे, चेतन झोळेकर, ललिता मराठे यांचे अभिनंदन केले. या घटनेतील बापू मालचे आणि राधा मालचे
सध्या तुरुंगामध्ये असून त्यांचा अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहामध्ये आहे.